आज सखीला नाश्ता भरवायला शेजारची दीदी पण मदत करत होती. नाश्ता झाल्यानंतर मी माझ्या मेडिसिन्स घेतल्या आणि एक नवीन मेडिसिन सुरू केली स्किनसाठी. रिझल्ट लवकरच कळवेल, बट चव मात्र खूप भारी होती. सखीसाठी मटकी भात केला होता. त्याची पूर्ण रेसिपी यूट्यूबवर अपलोड केली, जो तिने इतकी आनंदाने खाल्ला. संध्याकाळी जो डोसा केला होता तो ती स्वतः कमी आणि तिच्या आदीला आणि हनुमानाला जास्त भरवत होती. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आम्ही हाय आणि हॅलो बोलायला शिकलो. अंघोळ घालून तिला झोपवलं आणि मी खूप दिवसांनी आज रताळ्याचे काप करायला घेतले. तुपात बारीक केलेले रताळे छान भाजून घेतले. ते छान शिजल्यानंतर त्यात थोडंसं गरम पाणी आणि गूळ घालून ते छान शिजवून घेतलं. लास्टला त्याच्यात वेलची पूड घातली आणि हे अगदी गुलाबजाम सारखं लागतं. मस्ट ट्राय. दुपारी मला इतकी झोप आली होती की निखिलला म्हटलं तू हॉलमध्ये बस, तिच्यावर लक्ष ठेव, पण मला झोपू दे बाबा. संध्याकाळी बाहेर निघताना दीदीला पण घेऊन जायचं म्हणून सखी दार वाजत होती. आम्ही गेलो तो शुभूला भेटायला. तिथे गेल्यानंतर सखीची पूर्ण जबाबदारी तिने घेतली ॲज युजुअल. रोज व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारा बुबू घेऊन आली होती शुभभाऊ, म्हणून आमचा आनंद गगनात मावत नव्हता. शुभभाऊने बड्डीची गाडी पण आणली. ती खेळत खेळत संपला आमचा